आमच्यात ना कोबीची भाजी खायचा सगळ्यांनाच कंटाळा आला होता. त्यामुळे मग मी लावले एक आयडिया. कोबी खिसून त्यातलं पाणी काढून घेतलं आणि त्यात परत कांद्याची पात, आलं, लसूण, 3 मोठे चमचे कॉर्नफ्लॉवर आणि 3 मोठे चमचे मैदा असं टाकून ते मिक्स करून घेतलं. मिक्स करून घेतल्यानंतर त्याचा चांगला असा डो बनवला. डो बनवल्यावर त्याचे छोटे 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 गोळे तयार केले. खूप छोटे पण नाही आणि खूप मोठे पण नाही, मिडियम असे तळले गेले पाहिजेत. नाहीतर मोठे बनवले की आतमध्ये कच्चे राहतात आणि वरचं करपून जातं. त्यामुळे असे मिडियम साईजचे बनवले गोळे. असे सगळे गोळे बनवून घेतल्यानंतर तेल तापले का नाही, आपली ही जुनी टेक्निक वापरून बघितली. त्यात आधी थोडंसं सोडून बघितलं, ते तळले गेलं चांगल्यापैकी. तवा कळलं की तेल तापलं. मग त्यानंतर एक एक करून मी सगळे त्यात सोडत गेले मंचुरियन आणि छान असं क्रिस्पी होईपर्यंत ते तळून घेतलं. खूप लालसर बी तळायचे नाहीत आणि खूप पांढरे पण ठेवायचे नाहीत, जेणेकरून ते पूर्ण आतपर्यंत तळले जातील. असे मी तळून घेतले आणि खूप छान असे झालते, वरनं क्रिस्पी आणि आतनं मऊ असे झालते. ते तुम्ही कशासोबतही खाऊ शकता, असेच साधे किंवा कोरडेही खाऊ शकता किंवा कोणत्या सॉसबरोबरही खाऊ शकता. घरात सॉस नव्हतं म्हणून मी असंच टाकून बघितलं, खूप छान झालते. तुम्ही ट्राय करून बघा. कोबी खायचं जर तुम्हाला कंटाळा असेल ना, ही रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा, ज्याने कोबीही संपेल आणि तुमचं मनही ऐकणार नाही. तर असाच होता हा व्लॉग. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.